दीप व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे आजचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे सर यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे। इथं बसलेल्या बऱ्यापैकी सर्वांनी आजपर्यंत सरांचं व्याख्यान प्रत्यक्ष असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असेल अनेक वेळा ऐकलं असेल, परंतु तरी देखील पुन्हा पुन्हा सरांचे शब्द ऐकावेसे वाटतात। खरं तर हाच सरांचा खूप मोठा परिचय आहे असं मला वाटतं। तरीसुद्धा सरांचा थोडक्यात परिचय आपणा सर्वांसाठी। प्राध्यापक नितीन संपतराव बानुगडे पाटील सरांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून MSc फिजिक्स ही पदवी संपादन केलेली आहे। रहमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण संस्थेत भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून 2000 ते 2012 या काळामध्ये सरांनी अध्यापनाचं काम केलं। गेली 20 वर्ष देशात तसेच देशाबाहेर ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्म, विज्ञान, शिक्षण तसेच संत व महापुरुषांची चरित्रे अशा विविध विषयांवर 5500 पेक्षा जास्त जाज्वल्य इतिहास मांडणारी व्याख्यानं सरांनी आजपर्यंत केलेली आहेत। सरांची अनेक पुस्तके देखील आज प्रसिद्ध आहेत। यशाचा पासवर्ड, यशमुद्रा, विचारमुद्रा, शंभूराजे, वंदे मातरम यांसारख्या महानाट्यांचे देखील लेखन सरांनी केलेलं आहे। पैलू शिवछत्रपतींचे, अशी गावे असा इतिहास, स्वराज्य पर्व, भक्ती आणि शक्ती, शिवप्रताप, रौद्र या विषयांवर देखील सरांनी लेखन केलेलं आहे। महाराष्ट्रातील गड दुर्ग संवर्धनासाठी देखील सरांचे विविध उपक्रम चालू असतात। विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सरांना आजपर्यंत गौरवलेलं आहे। असे बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे सर आजच्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजवून आपण सरांचं या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद सर। सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामधून गरजा महाराष्ट्र म्हणत घोंगावणाऱ्या वादळ वाऱ्यांच्या महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेसाठी मरायला आणि मारायला मागे पुढे न बघणाऱ्या सळसळत्या रक्तांच्या मावळ्यांना झोपलेल्या माणसाला जागे करून त्याच्या नसा नसात स्वराज्याचं ध्येय पेरणाऱ्या आणि स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडचा रणसंग्राम हा विषय मांडून आजच्या आपल्या सृजनदीप व्याख्यानमालेची झंझावाती सुरुवात करणाऱ्या आदरणीय प्राध्यापक नितीन बानुगडे सरांचा सन्मान आपण करणार आहोत। तर आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय मिसाळ सर, हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे, आदरणीय श्री तुकाराम गवारे तसेच आदरणीय श्री मच्छिंद्र हगवणे यांना मी विनंती करेन की कृपया आपण सन्मान करण्यासाठी पुढे यावं। आजचे आपले व्याख्याते आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे सरांचा सन्मान संपन्न होत आहे। मान्यवरांचे आभार। कृपया आपण स्थानापन्न व्हावं। विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की कृपया पटकन बसून घ्यायचं आहे। ज्या क्षणाची आपण इतका वेळ झालाय आतुरतेने वाट पाहतोय त्या व्याख्यानाला आता सुरुवात होणार आहे। शब्दांचे शस्त्र यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धनजन लोका, शब्दाची गौरव पूजा करू। जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेला हा संस्कार आचारात आणणारी ही सृजन दीप व्याख्यानमाला सुजन फाउंडेशनचं अभंग इंग्लिश मीडियम स्कूल। खरं तर अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही। अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही। मी अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचं यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण जीवशास्त्राबरोबर इथं जीवनशास्त्र शिकवत आहात
आपण चित्रकलेबरोबर इथं चरित्र कला शिकवित आहात. खरं तर आजच्या या व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या पर्वाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य सन्माननीय डॉक्टर R.M. मिसाळ, आमचे मार्गदर्शक तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपूरचे विश्वस्त आदरणीय शिवाजी महाराज मोरे आणि महाराष्ट्रातील ख्यातकीर्त वक्ते तथा समाजकारणामध्ये ज्यांनी एक वेगळा अध्याय निर्माण केला ते माझे मित्र प्राध्यापक यशवंतजी गोसावी, या स्कूलच्या प्राचार्य डॉक्टर कविता अय्यर, त्यांचे सर्व सहकारी, संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी कन, विकासजी कन, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा चैतन्याचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. त्याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ही प्रेरणा, संस्कार, मूल्य जागोजागी नव्या दिमाखात आता उभा राहतायत ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. खरं तर शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की, ज्यांनी शिवरायांना छत्रपती ही उपाधी पहिल्यांदा दिली आणि आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेली ही छत्रपती उपाधी शिवरायांनी धारण केली. त्या जगद्गुरु तुकोबरायांची आणि छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे. मी वारंवार सांगत असतो की जगद्गुरु तुकोबराय हे अध्यात्मातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणातले जगद्गुरु तुकोबराय आहेत. बुरती हे ज्यांना न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असेल, हेच या दोघांचंही ध्येय होतं. मी मगाशी आपल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरनं चालताना साने गुरुजींचं एक वाक्य वाचलं. माणसं साक्षर झाली म्हणजे ती शिकली असं नव्हे, तर ज्या क्षणी माणसांच्या मध्ये संवेदनशीलता निर्माण झाली त्यावेळी माणसं खऱ्या अर्थानं शिकले असं आपल्याला म्हणता येईल. जगद्गुरूंमध्ये ही संवेदनशीलता होती, तर छत्रपती शिवरायांमध्ये सुद्धा हीच संवेदनशीलता होती. ज्या संवेदनशीलतेतून स्वराज्याचा अध्याय निर्माण झाला. 12 वर्षाचे शिवबाराचे शहाजी राजाने मासाहेब जिजाऊंनी ठरवलं लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं पाहिजे आणि त्यासाठी निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील, तर धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात येतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. एका पित्याने त्यावेळी आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय त्याला देतो? आई डबा देते, वेळेवर खा. वडील सांगतात नीट जा नीट ये. फारच काळजी असेल तर आई सांगते बस मध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ विचारतात का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजेस. मग 12 वर्षाचे शिवबाराजे ज्यावेळी बेंगलोरातून पुण्याकडे यायला निघाले, पिता असणाऱ्या शहाजी राजांनी त्यांना दिलं तरी काय? ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हातावर सोपवली. काय होतं या मुद्रेत? प्रतिपक्ष चंद्र लेखेव मुद्रा वर्देष्णू विश्ववंदिता शाह सुनो शुभचा तस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो?
विश्वास आहे शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, ते पुण्यात यायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजीराजे सांगतायत होय आम्हास खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजांनी असं नाही म्हटलं जमेल का, कराल का, तुमच्याच्याने होईल का, सवालच नाही, जमणारच, तुम्ही राज्य उभा करणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. हे आम्हाला शहाजीराजांनी स्वप्न दिलं, धैर्य दिलं, महत्वाकांक्षा दिली. आणि काय दिलं शहाजीराजांनी शिवबाराजांना? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण विश्वास, कोण खात्री? आणि काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. कोण खात्री आहे? राज्य उभा राहणारच आहे, ध्वजाची गरज पडणारच आहे, हा भगवा घेऊन जा. कोण विश्वास? पण हा भगवा ध्वज देतानाच शहाजीराजांनी आपल्या या पुत्राला जबाबदारीचं भानही दिलं. शहाजीराजांनी सांगितलं शिवबाराजे हा भगवा कुणालाही पेलणं शक्य नाही, मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. शहाजीराजांनी यशाची सूत्र सांगितली. ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, पराक्रम दाखवावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, त्याग करावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा तेव्हा ध्येय गाठता येईल. तो विचार घेऊन तर शिवबाराजे पुण्यात आले. उद्ध्वस्त झालेलं पुणे, फकास कंगाल झालेलं पुणे, रायारामानं गाढवाचा नांगर फिरवलाय सगळ्या पुण्यावर. सगळी भूमी उजाड झालीये. अशा भूमीत आल्यात मासाहेब जिजाऊ आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला घेऊन राज्य उभा करायचं. पण कुणाच्या भारावर? कोण होतं इथं? दगडा धोंड्यावर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्याखऱ्यात परगंदा. मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ, या परत या, गावात या. रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवून मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडे आणि विचारलं कसं यावं, कसं यावं इथं? इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासात झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली. अंधश्रद्धेचं जोकर झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मीराईने इथं उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. रयतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय, आपण का नाही? रयत परतू लागली, घरं गजबजू लागली, गावात कुजबुजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तराभूत करायची. डोळे देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला, सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या धान्याची कणसही लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडतात, उभ्या पिकात हैदोस घालतात, सगळं पीक नाश होत्यात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती राखण करायला लागली. अचानक कुठून तरी खुसफुस ऐकू यायची आणि पोरं त्याच्या
मासाहेबांकडे यायची, ते जनावर त्याची तोडलेली शेपटी दाखवायची आणि सोन्याचं कड मिळवायची. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि 2 स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-6 तरणीवान पोरं. एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रानगव्याचं धूड. पहारेकरने विचारलं, काय र? तसं सरदिशी पोरगा पुढं आला. मासाहेबांनी भेटायचं आहे. कार मासाहेबांनी दमडील ती नवा, जो कुणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव? तसा पहारेकरी म्हणला, पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. अरे येडा का खोळाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं बाहेर आल्या. काय गडबड रे? तसा पोरगा सरदिशी पुढं झालं. मासा तुम्ही दमडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव? मासाहेबाने एकदा त्या पोराकडं, एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दमडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासा ध्यानातच नाही राहिलं बाबा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं? एवढा जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उखडायला लागलं. त्याला हुंदका फुटला. आलेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासा सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासा. मासा तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासा. मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचा कडा नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, तानाजी मालुसरा आहे, उमराड गावचाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात तिथं नररत्न जन्माला येतात आणि जिथं पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधीही उगवत नसतात. हा सगळ्यात मोठा अध्याय स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण जिंकायचं तर मन जिंकणं महत्वाचं. मासाहेब जिजाऊंना हे लक्षात आलं होतं आणि म्हणूनच इथल्या माणसांची मनं घडवण्यासाठी आणि घडलेली मनं स्वराज्याच्या कारणी लावण्यासाठी मासाहेबांनी थेट आळंदी गाठली. माऊली ज्ञानेश्वरांची समाधी उद्ध्वस्त झाली. मासाहेब जिजाऊंनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलेली गीता, ज्या गीतेच्या बोधामुळे अर्जुन लढाईला प्रवृत्त झाला, तीच गीता प्रकृतात आणणाऱ्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लोकमानसांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून धारकरी उभा राहावे ही अपेक्षा. तिथून मासाहेब निघाले. त्या थेट देहूला आल्या. जगद्गुरूंची कीर्तनं लोकमानसांचं प्रबोधन घडवीत होत्या, मोक्षाचा मार्गही दाखवित होत्या. पण मासाहेबांनी स्वराज्याचा उद्देश सांगितला. आपल्या कीर्तनातून पाईकाचे अभंग यावेत जे स्वराज्याचे नाईक उभारात करतील. जगद्गुरूंच्या पाईकाच्या अभंगातूनच स्वराज्याचे नाईक पुढे उभा राहिले. मन घडवण्याचं काम, महाराष्ट्र धर्माला वैचारिक अधिष्ठान देण्याचं काम जगद्गुरू तुकोबरायांनी केलं. नाहीतर तानाजी मालुसरांबरोबर कोंढाण्यावर लढणाऱ्या शेलार बाबांचं ठिकाण तरी नेमकं कुठलं? ते देहू पासून 1.5 मैलावर असणाऱ्या शेलारवाडीची. ही माणसं तयार कुठून झाली? ही या मातीत उभा झाली. एका गावची यात्रा,
शिवबाराचे घोड्यावर बसून त्या यात्रेत निघाले. अचानक महाराजांनी बघितलं एक 13-14 वर्षाचा पोरग हिरव्या रणात नागिन सळसळाली असं सळसळत होतं. हातातला दानपाटा विजेसारखा फिरवीत होतं. महाराजांनी त्याचा तो वेग बघितला आणि राजाला वाटलं हा पोर आपल्याकडे हवा. खेळ संपला, गर्दी पावली. राजे त्या 13-14 वर्षाच्या पोराजवळ गेले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाले, जीवा महालाजी. काय करतोस? येतोस आमच्याकडे? त्याने विचारलं, काय करावं लागेल? काय नाही, इथं जसा दांडपट्टा फिरवतो तसाच आमच्याकडे फिरवायचा. बस. तो म्हणला, येतो की ज्याला सामील झाला. जीवा महाला स्वराज्याचा झाला. राजे रस्त्यानं चालले होते. चालता चालता समोर एक पोर येताना दिसलं. रानरड्याच्या ताकदीचं हत्तीच्या मधमस्त चालीत चालत होतो नुसतो. राजाने त्याची अफाट ताकद बघितली. हाताने तार वाकवावी असा पहार वाकवत चाललेलं ते धिप्पाड पोर. राजाने वाटलं हा आपल्याकडे हवा. राजाने चालता चालता त्याला थोपवलं. त्याला विचारलं, काय करतोस रे? तो म्हणला, काही नाही जी, खातो पितो झोपतो. राजा म्हणले, येतोस आमच्याकडे? काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं आणि झोपायचं. कुणी आडवा आलाच तर कापायचं. बस. तो म्हणला, येतो की ज्याला सामील झाला. त्याचं नाव होतं संभाजी गावजी गोंधाळकर. असा एक हिरा महाराजांचं येत आहे. आणि या एकेका नरत्नांच्या बळावर महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला. रायरेश्वरावरची शपथ झाली आणि चोहोबाजूला महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे गरजू लागले. फतेखान चालून आला. पुरंदरावर फतेखानचाही महाराजांनी पराभव केला. बघता बघता स्वराज्य पुणे, सुपे, बारामती, इंदापूर या परगण्यामध्ये सज्ज झाले. पण त्याच वेळी महाराजांपुढे विषय आला. जावळीच्या चंद्रराव मोरेच. महाराजांनी त्यांना सहकार्य केलं. जावळीच्या गादीवरही बसवलं. पण नंतर मात्र प्रतापराव मोरेंनी बलात्काऱ्यांना आश्रय देणं काम चालू केलं. रयतेला त्रास देणं सुरू केलं. मग मात्र महाराजांना निर्णय घेणं भाग पडलं. आणि 1656 महाराजांनी जावळी जिंकली. प्रतापराव मोरे पळाले. महाराजांच्या ताब्यात जावळी आली. जावळी नव्हे, महाराजांच्या ताब्यात कोकणचा प्रवेशद्वार आला. जावळी साधी नव्हती. जावळीचा विस्तार होता अफाट. इथून तो थेट साताऱ्यापर्यंत, खाली दाभोळच्या बंदरापर्यंत. आणि कोकणचा व्यापार ज्या पारघाटानं चालायचा तो सुद्धा जावळीच्या राज्यात येत होता. रायगड तोही जावळी. महाराजांनी जावळी जिंकली. तसा स्वराज्याचा प्रचंड विस्तार झाला. आणि प्रतापराव मोरे आदिलशाहीकडे गेला. महाराजांनी जावळी घेतली. आतापर्यंत शहाजीराजांना सांगूनही काही उपयोग झाला नव्हता. शिवरायांचा पराक्रम वाढत होता. आदिलशाहीची स्थानक शिवराय घेत पुढे निघाले होते. आता आदिलशाहीलाच धोका निर्माण झाला होता. जावळी घेतली हे साधं झालं. 1656 महाराजांनी जावळी घेतल्याबरोबरच कोकण सुद्धा ताब्यात घेण्याची मोहीम चालू केली. तिथंच एक भोरप्याचा डोंगर दिसला. 1656 महाराजांनी त्या भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगडाचं बांधकाम चालू केलं. वास्तुविशारद दारजोजी यादवांनी हा प्रतापगड बांधून काढला. 2 वर्षात प्रतापगड सज्ज झाला. पण त्यापुढे आदिलशाही दरबारात मात्र खळबळ झाली. अफजल खान हा तसा वाईचा सुभेदार. त्याचं नाव अफजल खान नव्हे, त्याचं नाव अब्दुल्ला. अफजुल्या ही त्याची पदवी. तो वाईचा सुभेदार होता. जावळीचा सगळा भाग या वाईच्या सुभेदारीच्या अंतर्गत येत होता. महाराजांनी जावळी मारली याचा अर्थ अफजल खानालाच फटका दिला होता. आता तो सावरणं हे अफजल खानाचं पहिलं काम होतं. आदिलशाहीच्या दरबारात बडेबेगम साहेब संतापली होती. कौन जाएगा, कौन जाएगा? आणि त्याच वेळी धीरगंभीर आवाज घुमला, हम जाएंगे, हम जाएंगे. शिवाजी राजांना चढे घोड्यानिशी जिंदाया मुर्दा आपल्या सामने पेश करतो आणि विडा उचलला. महाराजांना ठार मारायची प्रतिज्ञा करून अफजल खान विजापुरातून निघाला. महाराज यावेळी राजगडावर होते. प्रसंग अत्यंत वाईट होता. महाराणी सईबाई राणी साहेबांचं निधन झालं. सगळा राजगड शोकात.
आणि त्याच वेळी महाराजांना वार्ता मिळाली, चढे खोडे आणि चिंदा या मुर्दा टेस्ट करतो अशी कसम खाऊ विजापुरी सरदार अफजल खान स्वराज्याच्या रोखानं निघा. महाराजांकडे सगळ्यात मोठं प्रत्येक स्वराज्याच्या जडणघडणीला यश देणार एक स्वतंत्र खातं होतं, गुप्तहेर खातं. महाराजांना खडान खडा सगळ्या माहिती मिळायच्या. ज्या राजाचं गुप्तहेर खातं उत्तम त्या राजाचं नेतृत्व उत्तम मानलं जायचं. खरं तर याच पुणे परिसरामध्ये स्वराज्यासाठी मावळे तयार करताना 13, 14, 15, 16 वर्षाच्या पोराठोरांना महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे आणि या जंगलातल्या दाट छाडी या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं आणि आपल्या जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचा पोरग ते हैने करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येताय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला धमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हटलं, तो तामतच, मी राजासनी सांगावं देतो. ते खुनेचा पोरगा आत आलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायचे. राजे म्हणले, दे पाठवू ना. बहिर्जी आत आला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळे येतं. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, माणूस कामाचा. असं असं चल ये ये ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राजा उद्यापासून येतो की जी? कारण नाही, बापाला सांगावा दिला असता. राजा बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या बसवलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. नाही, कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गवसून जाल. राजाने माणसं गोळा केली होती ती अशी दऱ्याखोऱ्याची, संपूर्ण भागाची बारीक सारीक माहिती असणारी. हाच बहिर्जी थोडं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. खरं तर जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर यंत्रणा सांगते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास सगळं जग करत. खरं तर महाराज सगळ्या जगाला व्यापून राहिले. लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली आणि बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू झाली. त्या बंगालच्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळाली म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. ते कुणावर? ते छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. आणि त्या प्रेरणा गीतानं वंगभंग चळवळीला प्रेरणा दिली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ चालू झाली आणि या जातीविरोधी चळवळीला गती यावी, प्रेरणा मिळावी म्हणून तिथे एक नाटक उभा केलं गेलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी. हे गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील, पण या नाटकामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन असंच म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, ज्यांनी शिवराय अनुभवले, तो शिवमय होऊन जातो. 350 वर्षापूर्वी या मावळ मातीमध्ये महाराजांनी गोळा केलेला एक 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 माणूस तो पुरता शिवमय झाला होता. महाराजांचं सगळ्यात मोठं यश कुठं? अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मी घ्या तानाची बाजी, यशाची कोंडाची करतोची, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. प्रत्येक जण राष्ट्रासाठी समर्पित झाला, राष्ट्रासाठी पुढं होणं हाच तर महाराष्ट्र धर्म. हा महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. महाराजांच्या याच हेरखात्याने अफजल खानाच्या बारीक सारीक गोष्टीची माहिती महाराजांना होत होती. महाराजांनी सुरुवात केली. खरं तर अफजल खान विजापुरातून निघाला आणि त्याच वेळी महाराजांनी विजापुरातून निघालेल्या अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. तत्कालीन काळात मोहिमेवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. हत्ती मेला हे खरं, कसा मेला हे कुणालाच कळलं नाही, पण हत्ती मेला याचा अर्थ अपशकुन. अफजल खानाचं सैन्य म्हणालं काही खरं नाही. संपलं, जातोय खरं, पण परत येऊ का नाही खात्री नाही. अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा हा महाराजांचा डाव होता. हे महाराजांचं नियोजन होतं. अफजल खानाला भीती एवढी बसली की येता येता त्यांनी स्वतःच्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे आला. का? आपण परत येऊ का नाही खात्री नाही, परत आलोच नाही तर आपल्या बायकांचं काय. जातानाच त्यांनी त्यांचे मुर्दे पाडले. कधी विजापूरला गेला तर त्याच्या बायकांची 63 थडगी आजही तुम्हाला विजापूरच्या बाहेर बघायला मिळतील. महाराजांच्या रणांगणाच्या युद्धशास्त्रातलं महाराजांचं सगळ्यात मोठं सूत्र होतं शत्रूचं मानसिक खच्चीकरण करा. पराभव पहिल्यांदा रणात नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. पहिल्यांदा शत्रू मनातून पराभूत करा, तो रणात होणारच. महाराजांनी सुरुवात केली ती ही अशी. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. सगळं ठरलं. खरं तर ॲबेकरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या कर्ल्यात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कर्ल्यातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या चौलच्या कर्ल्यात पोहोचला. आता परवाना घ्यावा, पुढं निघावं, पण या परकीय माणसांकडे एक विलक्षण गुण आहे. खरं तर आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा आपल्याबद्दलचा अभ्यास परकीयांनी करून ठेवलाय. 197 इंग्रज पहिल्यांदा हिंदुस्थानाच्या किनाऱ्यावर उतरले. 197 इंग्रजांनी इथल्या लोकांचा अभ्यास केला, इथल्या देशाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. या लोकांमध्ये एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा, माहिती करून घेणं, अभ्यास करून घेणं. आणि मग त्यांनी आणखी 1000 बोलावले, मग आणखी 1000. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या हिंदुस्थानवर 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण त्यांच्यात असणारी जिज्ञासा. याच ॲबेकरनं जिज्ञासेपोटी महाराजांच्या कर्ल्यातल्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज
प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कर्ल्यातला अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास आहे. महाराजांना भूगोल जणू नजरेत साठवलाय, इतिहास जणू तोंडपाठ. महाराजांचा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. अपयशाचं कारण विना अभ्यास, यशाचं कारण फक्त आणि फक्त अभ्यास. मला कधी कधी खरं तर बरं वाटतं की बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग त्या उत्तरातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं की बरं झालं न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. बघा ना, नाहीतर आपल्यातला एखादा बसला असता आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं आपण असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला पडलाच प्रश्न, त्याने विचारला आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देत? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा हा सगळ्यात मोठा गुण आहे यशस्वी व्हायचा, सगळ्यात मोठा. या अधिकाऱ्यानं दुसरा प्रश्न विचारला महाराजांच्या अधिकाऱ्याला, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डवलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय आहे महाराजांचं? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा कर. आणि या ध्येयाकडे जाण्यासाठी महाराजांचं नियोजन चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी आकाराला येतात. केलं तर मोठंच करेन असं म्हणणारी माणसं कधीच मोठी होत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्याला मोठेपण प्राप्त करता येतं. महाराजांचा इतिहास तसा आहे, सगळ्यात महत्वाचा. अफजल खान विजापुरातून निघाला आणि त्याने गावाच्या गावं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. खुल्या माणसांच्या कत्तल्या रंगल्या, आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिळकांड्या, मूर्त्यांचा ढीग, प्रतांचे खच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. राजे व्याकुळले. पण राज्यांच्या लक्षात अफजल खानाचं हे जे सगळं चाललंय ना, ते आपल्याला उघड्या मैदानात आणण्यासाठी चाललंय. उघड्या मैदानात खानाशी भेटणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार आहेत. आपण खानाच्या चालीत अडकण्यापेक्षा आपल्या जाळ्यात खान आला पाहिजे, या दृष्टीनं महाराजांची नीती चालू झाली. अफजल खान पुढे येता येता सगळं उद्ध्वस्त करत निघाला. तो पंढरपुरातून पुढे निघाला. महाराज शरण येत नाहीत, महाराज समोर येत नाहीत, महाराज उघड्या मैदानात भिडायला लढायला येत नाहीत. हे अफजल खानाला कळालं आणि महाराजांना कमजोर करण्यासाठी त्यांनी महाराजांच्या सगळ्या सरदारांना पत्र पाठवायला सुरुवात केली. सोबत या, सोबत या, नाहीतर खरा दरावरनं गाढवाचा नांगर फिरवू, तुमची वतनाची हजेरी ताब्यात घेऊ. असंच एक पत्र गेलं खंडोजी खोपड्या, आणि खंडोजी खोपड्यात दुसऱ्या क्षणी अफजल खानाला दोन मिळाले. एक पत्र गेलं शिळीमकरांना, दुसरं पत्र गेलं पासलकरांना, तिसरं पत्र गेलं बांजाना, चौथं पत्र गेलं मारलेना, सहावं पत्र गेलं ढोरे पाटलाना. साऱ्यांना पत्र पोहोचली. फितूर झाले ते फक्त खंडोजी खोपडे. कान्होजी जे नाईक देशमुखांना पत्र मिळालं, सोबत या, नाहीतर खऱ्या दरावरनं वतनार कुटुंब कबिल्यावरनं गाढवाचा नांगर फिरू. आणि तो खलिता घेऊन कान्होजी जे नाईक देशमुख महाराजांकडे आले. राजगडावर महाराजांना सांगितलं, महाराज खानाचा खलिता आला. महाराजांनी विचारलं, काय म्हणतो? सोबत या म्हणतो, नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवे. तसे महाराज कान्होजी जेदेना म्हणाले, कान्होजी काका, तुमच्या वतनाचा प्रश्न, तुमच्या जहागिरीचा प्रश्न, आमच्यासाठी तुमच्या कुटुंब कबिलेला संकटात टाकू नका.
तुमच्या मुलाबाळांचं भविष्य आहे. तसे कान्होजी जेदे म्हणले राजस बोलता काय? कान्होजी काका आपण निर्णय घ्या, कोणताही निर्णय घ्या. तसे ठाडकड कान्होजी जेदे बोलले राज काय सांगता? अहो थोरल्या साहेबांनी वचन दिलंय, शहाजीराजांनी सांगून आलोय, जगेंतर स्वराज्यासाठी आणि मरेंतर स्वराज्यासाठी. तसे राजे म्हणले पण कान्होजी काका तुमचं वतन, तुमची जहागिरी, तुमचं कुटुंब. ताडकन उठले कान्होजी, शेजारचं तांब्या भंड घेतलं, हातावर पाणी सोडलं आणि कडाडले कान्होजी. राज हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. तो कान्होजी जगन स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा रण मैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेदे नाईक देशमुखांची असतील. महाराजांचं यश कशात आहे? सामूहिक संघटनेचा पहिला प्रयोग केला तो भगवान श्रीकृष्णाने केला आणि सामूहिक संघटन शक्तीचा दुसरा यशस्वी प्रयोग केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ती माणसं एकत्र येतात की निष्ठेपोटी. महाराजांनी ती निष्ठा इथल्या माणसात पेरली, जी मरायला तयार होती, समर्पण द्यायला तयार होती, कुठलाही त्याग करायला तयार होती. अफजल खानाची दुसरी खेळी ही वाया गेली. अफजल खान महाराजांना सतत सांगत होता, शरण या, भेटीस या, पण महाराज ऐकायला तयार नव्हते. अखेर अफजल खान वाईमध्ये पोहोचला. वाई ही त्याची सुभेदार, इथला प्रांताच्या पायाखालचा, डोळ्याखालचा, सारं त्याला माहिती आहे. खरं तर 12,000 स्वार, 10,000 पायदळ आणि येता येता सोबत आलेले अनेक सरदार, असं म्हणत अफजल खानाची फौज आता 40,000वर पोहोचली. महाराज कान्होजी जे नाईक देशमुखांना जे सांगायचं ते सांगतेच. कान्होजी जे नाईक देशमुख 12 मावळात शिरले. सगळे 12 मावळाचे सरदार देशमुख गोळा केले. खरं तर शिळीमकर, पासलकर, बांदल हे एकमेकाचे पै पाहुणेच. महाराजांच्या स्वराज्यासाठी, रयतेच्या लोककल्याणकारी राज्यासाठी 12 मावळ एक होऊन राजगडावर जमा झाला आणि या सगळ्यांसोबत महाराज राजगडावर निघाले प्रतापगड. आता प्रतापगडच का? महाराजांच्या नियोजनानुसार आपण खानाच्या नव्हे, खान आपल्या भेटीला आला पाहिजे. पण ठिकाण असं की आपल्याला जे हवं तसं झालं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी स्थळ निवडलं प्रतापगड. आता प्रतापगडच का? भयान आहे. किर दऱ्यापर्यंतचा भयान, कडकापर्यंतचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बाक सोडा बाकरही जिथं फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. वाईला पोचलेल्या अफजल खानाला कळालं. महाराजांनी प्रतापगड जवळ केला आणि संतापला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांना खानाचा निरोप त्यांनी दिला आणि महाराज कृष्णाजींना म्हणाले, खान वडीलधारे, आम्ही त्यांच्या मुलासारखे, आमच्याकडून अनेक चुका झाल्या. आता त्यांच्या पुढं जाण्याचा आम्हाला धीर होत नाही. आमची विनंती आहे, खान साहेबांनी स्वतः इथं यावं, आमच्या चुका पदरात घ्याव्यात आणि आमच्या हाताला धरून त्यांनी आम्हाला विजापूरला आदिलशहाकडे न्यावं. आम्ही जरूर येऊ. कृष्णाजी भास्कर तो निरोप घेऊन खानाकडे पोहोचले. तोपर्यंत महाराजांचे वकील गोपीनाथ पंत वकील महाराजांच्या मुसद्देगिरीचा शब्द घेऊन ते खानाकडे थेट आले आणि गोपीनाथ पंतांनी खानाला सांगितलं, महाराज भ्यालेत, त्यांना आपली भीती वाटते, ते आपल्याकडं येणारच नाहीत. आपण मोठं होऊन दाखवावं, आपण महाराजांकडे चलावं. महाराज आपल्याला भेटाय हे ऐकून खानाला बरं वाटलं. खान म्हणाला, तरी नाही, इथं येऊ द्या, इथं येऊ द्या महाराजांनी. महाराजांच्या नियोजनाचा एक एक टप्पा पंताजी वकील पुढे नेत होते, खानाच्या गळे उतरवत होते, पण तरी यश येत नव्हतं. अखेर मासाहेब जिजाऊ स्वतः वाईला खानाच्या भेटीसाठी गेले. अफजल खान खाली मान घालून मासाहेब जिजाऊंच्या समोर उभा राहिला. खरं तर शहाजी राजांना
दरबारी फर्जंद ही किताबत होती, म्हणजे वजिरी शहाजीराजांकडे होती. आणि मासाहेब जिजाऊ शहाजीराजांच्या पत्नी सबब खानासारखा सरदार त्यांच्या पुढं एक शब्द काढणं तर दूर, मान खाली घालून फक्त ऐकणं हेच रिवाजानुसार होतं. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, शोभाराजे जरूर चुकले, ते आपल्याकडे यायला घाबरतात. आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, आपणच वडिलकीच्या नात्यानं आता प्रतापगडी यावं आणि शोभाराजांना समज देऊन त्यांना सोबत घेऊन जावं. तरीही अफजल खानाने विचारलं, पण काही दगाफटका झाला तर? आणि मासाहेब जिजाऊ म्हटल्या, अहो पोर आहे तो, आपण एवढे पराक्रमी योद्धे, असा विचारही मनात आणू नका. अफजल खानाचा धीर बनत चालला होता. अखेर वाईवरनं अफजल खान निघाला आणि तो पारच्या तिथं येऊन थांबला. छावणी तिथंच झाली आणि अफजल खानानं सुरू केलं, आता शिवरायांनी किमान पारला तरी यावं. आणि महाराज सांगत राहिले, नाही, अजिबात नाही. 6 ते 7 वेळा अफजल खानानं महाराजांना विनवणी केली, तुम्ही भेटायला या, तुम्ही भेटायला या. आणि पंताजी भोकीलाचं एकच उत्तर, ते तुम्हाला घाबरताय, तुम्हीच प्रतापगडावर या. अखेर अफजल खान तयार झाला. प्रतापगडावर भेट ठरली. अफजल खान साधा नाही बरं, अत्यंत क्रूर, अत्यंत रंदुल्ला खानाच्या सोबत काम करणारे शहाजीराजांनी हा अफजल खान शहाजीराजांना कायम पाण्यात बघायचा. श्रीपट्टणचा कस्तूररंगन त्याला भेटायला हा अफजल खान असाच गेला आणि भेटायला गेल्यावर त्यांनी तिथंच कस्तूररंगनला ठार केलं. तेव्हापासून या खानावर विश्वास ठेवणं म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखं. कुणी तयार नव्हतं. तो अफजल खान महाराजांना भेटीची इच्छा व्यक्त करतो. शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे, शिवरायांचे ज्येष्ठ बंधू, कनकगिरीच्या वेळात याच अफजल खानानं त्यांना दग्यानं घेऊन मारलं. याच अफजल खानानं शहाजीराजांची विजापुरातून धिंड काढली आणि तोच अफजल खान आता भोसले कुलवंशात एकुलत्या एक राहिलेल्या शिवरायांवर चालवून आला. काय अवस्था झाली असेल मासाहेबांची, काय मानसिकता असेल. का त्यावेळी मासाहेब म्हटले असतील शोभाराजेंना, राजे एवढे वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायचं? नाही, एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? अडवलं मासाहेबांनी, रोखलं मासाहेबांनी. नाही, शिवराय घडतात कसे? प्रतापगडला जाण्यापूर्वी मासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला जेवढे राजे मासाहेबांकडे आले आणि राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशी सौदामिनी कडाडली राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही निपुत्रिकच आहोत म्हणून. जा, गेलात तरी चालेल. स्वराज्यासाठी समर्पण देणं याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही. कसे शिवराय घडतात, कुठल्या संस्कारातून? मासाहेबांनी मातीसाठी मरायला शिकवलं. हा संस्कार शिवरायांवर केला. जा, मेलास तरी चालेल. इतिहास अशा संस्कारातून घडतो, अशा विचारातून घडतो. कसे घडवता तुम्ही तुमच्या उद्याच्या पिढीला, त्यानुसार घडतं. मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात, नुकताच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. काय करायचंय तुम्हाला, काय बनायचंय? डॉक्टर बनू शकता, इंजिनियर बनू शकता, वकील बनू शकता, प्राध्यापक बनू शकता, शास्त्रज्ञ बनू शकता, चित्रकार बनू शकता, नाटककार बनू शकता. अडचण काहीच नाही. तुम्ही कोण आहात, कुठे जन्माला आला, कुठल्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. तुमच्या वाट्याला तुम्हाला घडवणारे फक्त संस्कार यायला हवेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची अडचण काय आहे माहिती? बघा, ते मूल लहान असतं, रांगत असते, आई स्वयंपाक करत असते. लहान मुलांच्यात जिज्ञासा असतेच. उजेडात काय हे त्याला कळतंय, त्याला जिज्ञासा असते अंधारात काय असेल ते. आई स्वयंपाक करते हे बघून ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेनं झेपावतं. तशी आई त्याला सांगते, नको जाऊ, भाऊ आहे, नाही जायचं. ते तिथूनच फक्त सरकन माघारी वळतं. आई परत स्वयंपाकाला लागते.
आईचं लक्ष नाही बघून ते परत अंधाराकडे झेपावतं. त्याला त्याची जिज्ञासा गप्पच बसू देत नाही. तसं आई परत सांगतात, ते सांगितलं ना नाही जायचं तिकडं, भाऊ असतो नाही जायचं, ते परत बघतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोरगा परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई उठते, त्या पोरला सरळ उचलते आणि लांब नेऊन ठेवते. जायचं नाही, अंधारात भाऊ असतो. तेच पोरग मोठं होतं, 2 पोरांचा बाप होतं, तरी पट्ट्या अंधारात जात नाही. का? त्याच्या डोक्यात फिट्ट बसतं, अंधारात भाऊ असतो. तुम्ही कधी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ डोक्यात का घ्यायचा? काय शिकवतो आम्ही, कुठला संस्कार देतो त्यानुसार पिढी घडेल. मासाहेबांनी शिवरायांवर संस्कार केला लढण्याचा, भिडण्याचा. संकट आले म्हणून पळून जायचं नाही, झुंजायचा. म्हणूनच शिवराय कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी सिद्ध होते. कुठल्याही संकटात ठरलं. ज्या दिवशी अफजल खान पारला पोहोचेल त्याच्या 3ऱ्या दिवशी महाराजांबरोबर त्यांची भेट होणार. अटी ठरल्या, शर्ती ठरल्या. आपापलं सैन्य दोघांनीही लांब ठेवून द्यायचं, ते जवळ आणायचंच नाही, सोबत घ्यायचंच नाही. अवघे 10 अंगरक्षक दोघांनी एकमेकांच्या सोबत आणायचे आणि त्या दोघांच्या भेटीपासून तेही एका बाणाच्या अंतरावर, म्हणजे किमान 700 ते 800 फुटांवर ठेवावं. एकमेकांच्या सोबत फक्त एकमेकांचे वकील असतील आणि 2 किंवा 3 सेवक असतील. याच्या व्यतिरिक्त तिथं कुणी नसेल. ठरलं. महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी प्रतापगडाच्या माची खाली एक जणीचा टेंबा आहे, डोंगराच्या आतला पदर, खानाबरोबरच्या भेटीसाठी ती जागा निवडली. खालून ती कुणाच्याही नजरेतच येणार नव्हती. काय घडतंय कुणाला कळणारच नव्हतं. आणि श्यामानं उभारायची जबाबदारी महाराजांनी दुसऱ्या कुणावरही न देता ती स्वतःवर घेतली आणि स्वतः महाराज जातीनं श्यामाची उभारणी करायला लागले. त्याच वेळी महाराजांनी नेताजी पालकरांना सांगितलं, फौजेचे एकूण 4 भाग करा. एक भाग नेताजी पालकर घेतील, पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरच्या आंबेनळीच्या घाटात ते थांबतील. दुसरी फौज मोरोपंत पिंगळ्यांच्या ताब्यात दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही पार घाटात फौज घेऊन थांबा, म्हणजे साक्षात कोकणातच. तिसरी फौज शिळीमकर जे त्याने बांधलाकडे दिली, जिथं खानाची छावणी आहे तिथं तुम्ही थांबा. आपल्या फौजेचे 4 भाग करून प्रत्येकाला त्यानुसार नियोजन बांधून दिलं. श्यामण्याची तयारी स्वतः महाराज बघत होते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला अफजल खान पारला येऊन पोहोचला. आता 3ऱ्या दिवशी म्हणजे षष्ठी आणि सप्तमीला महाराज खानाला भेटणार होते. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी सगळं नियोजन केलं. महाराजांचे तब्बल 10,000 घोडेस्वार सज्ज होते. 10,000चं पायदळ गोळा केलं होतं आणि महाराजांनी आपल्या सोबत त्यांना अधिकचं सैन्य गोळा करायला सांगितलंच होतं. तोपर्यंत तानाजी पोहोचला. राजाने विचारलं, तान्हा किती झाली फौज? आणि तानाजीने गोळा केलेली फौज सांगितली जी 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपली एवढीच. अरे पण खान 40,000 फौजेनिशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोरा करून आणल्यात. रानावनातली डोंगरदऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. आपली एवढीच, ह्याच्यापेक्षा आपली वाढूच शकत नाही. आता खानाच्या बलाढ्य फौजेला सामोरं जायचं तर फौज बलाढ्य हवी, पण तेवढी फौज नाही. मग काय केलं महाराजांनी? शरण जाऊया खानाला, आधीच पराभव स्वीकारूया. अफजल खानाच्या हातून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या करूया. निराशेचा विचार महाराजांच्या मनी डोकावला नाही, अजिबात नाही. महाराजांकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, बुद्धीचं. महाराजांची युद्धनीती कायम यशस्वी राहिली, कारण महाराज एकाच पर्यायावर विसंबून कधी राहिले नाही. महाराजांनी कायम दुसरा पर्याय तयार ठेवला. आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक आहे, मग खानाचं कमी करा. काय पर्याय? आपलं वाढवता येत नाही ना, खानाचं कमी करा. 40,000 फौज. महाराजांच्या नियोजनानं अटी शर्तींनी अशी चाल खेळली की खान फक्त 1,500 फौजेनिशी पारला पोहोचला. फक्त 1,500. पर्याय निर्माण करणं हे यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतोय की राजा होता,
त्या राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. आणि फाशीची शिक्षा ऐकून तो कैदी तिथं चक्कर येऊन कोसळला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिल्या शुद्धीवर आला तरी हा न्यूटनच. मग पहिल्याने त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली नाही. आणि मग फाशी झाली आपल्याला, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशीविषयीच सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्या कैद्याला काय कळेना. त्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्यांची चर्चा राजा नाही ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशी देणार आहे तुम्हाला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणले, ठीक आहे, चल, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं, त्याला 1 वर्ष मिळालं. पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय लेका. मग राजाला खोटं का सांगितलंस? तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय, बाकी काही नाही. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता पराभव कशाला स्वीकारू? मी लढत राहील. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहील. ध्येय गाठायचं आहे ना, ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. महाराजांच्या यशाचं सूत्र काय? थांबायचं नाही, माघार घ्यायची नाही. कोणतीही परिस्थिती असू दे, लढायचं, भिडायचं. महाराजांनी त्या दृष्टीनं नियोजन केलं. सगळं ठरलं. प्रतापगडाच्या टेंबीच्या जनीच्या टेंब्यावर एक देखना श्याम्याना उभारला गेला. रेशमी वस्त्रांचा, हिरे मोठी मानक जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची 11 उंची मध्ये ठेवलेला. देखणारच पाणी बस बघावं, बघतच राहावं, इतका देखना. का? महाराज खानाची दरबारात गाडी घेऊ शकत होते, दिवाणखान्यात बोलू शकत होते. श्याम्यानाच का? बरं तोही साधा उभा राहावा ना. रेशमी वस्त्रांचा का? हिरे मोती मानका चढवलेला का? सोन्याच्या झालरी लावलेला का? उंची 11 उंची मध्ये ठेवलेला का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. सगळं. महाराजांची मानसिक खच्चीकरण करायची नीती आहे. त्यानुसार ठरलं सगळं. खान 1,500 फौजीनिशी पारला आला हे महाराजांना कळालं. आणि महाराजांनी गोपीनाथ पंतांना सांगितलं, फौज असेल आम्ही गड उतरणार नाही. पर्याय नव्हता खानाकडे. 1,500 फौज तिथंच मागं ठेवली आणि खान पुढे सरकला. श्याम्याना येऊन थांबला. महाराजांनी उभारलेला तो श्याम्याना खानानं बघितला. वा, बहुत खूप. त्या ऐश्वर्य, ते संपत्ती, ते हिरे मोती माणकं, सोनं नाणं, वा. खान निम्मा खाली विसरला. आपण कशाला आणतो? ही मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. महाराजांचे वकील गोपीनाथ पंत वकील तिथं हजरच होते. खानाची ती भारावलेली अवस्था गोपीनाथ पंताने बघितली आणि गोपीनाथ पंत म्हणाले, सगळं आपलंच आहे, आपणच सोबत न्यायचं आहे. त्या खानाला मग तर काय सुचेच ना झालं. सगळं आमचंच आहे. तो विसरला.
महाराजांना हेच अपेक्षित होतं. आणि दुसरी साधी गोष्ट आहे, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, मग स्वागताला आधी हजर कोण? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्यानात आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? कारण पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही. पहिल्यांदा महाराज दिसले तर खणाचा राग तसाच राहील. पण महाराज नाही, पहिल्यांदा खणाला आवडणारा सोनं नाणं हिरे मोती मानका दिसले पाहिजेत, म्हणून महाराज नाहीत शाम्यानात. खान अर्धा खाली तिथंच झाला. 10 नोव्हेंबर 1659 खानाबरोबर भेटीचा वक्त ठरला होता दुपारच्या प्रहरीचा, म्हणजे साधारण 2 ते 4 वाजताचा. प्रतापगडावरनं महाराज निघणार होते बरोबर 12-12:30 वाजता. आता 12-12:30 वाजताच का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. महाराजांनी नियोजनानुसार आपल्या सोबत 10 अंगरक्षक घेतले. त्या 10 अंगरक्षकामध्ये संभाजी कावजी होते, कोंडाजी कंक होते, येसाचे कंक होते, कृष्णाजी काकडे होते, सूर्याजी होते, सिद्धी इब्राहिम होता, जीवा महाबा होते. हे 10 अंगरक्षक घेऊन महाराज निघाले. पण तत्पूर्वी महाराजांनी नियोजनानुसार आपल्या या सगळ्या अंगरक्षकांना जबाबदारी वाटून दिली. जीवा महाराजांना सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या बरोबर शाम्यानात आतही येतोयस, पण तू आत आल्यावर माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं काय चाललंय तुला देणं घेणं नाही, तू फक्त बडा सय्यद बघायचा बस. त्याला त्याची जबाबदारी दिली. संभाजी कावजीला सांगितलं, तूही आमच्या बरोबर खाली येतोयस, पण तू शाम्यानाच्या आत नाही, तू शाम्यानाच्या बाहेर थांबायच. माझं काय चाललंय, खानाचं काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण शाम्यानातनं जर अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला ठेवायचं ना. ठरलं. मला कायम प्रश्न पडतो, महाराजांनी काय सगळे सोबत घेतले का? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, चला सगळेच येऊ भेटून? नाही, यातलं कुणी नाही सोबत घेतलं. यातला घेतला जीवा महाला का? घाणपट्टा फिरवतो. मग तोच का समर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजाय तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर, बलाढ्य ताकदीचा फट सामर्थ्याचा, हाताने तार वाकवणारा तोच का? समोर अफजल खान तसाच आहे ठिप्पाड. त्याच्याशी झुंजायचं तर संभाजी कावजीच हवा. आखाड्यात पैलवान उतरवायचे तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगतीये. महाराजांची निरक आणि पारख सगळ्यात उच्च कोटीची होती. कुठला माणूस कुठं उपयोगी पडेल त्यानुसारच महाराज त्या व्यक्तीची नेमणूक करायची. 10 अंगरक्षक सोबत घेतले. महाराज निघाले. चालता चालता महाराजांनी जीवा महालाला विचारले, जीवा कात्री आहे का? आता जीवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. तो म्हटला आहे की. काढ काढ जीवा, आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे. अफजल खानाच्या भेटीत जर खानाकडनं अशी काही कृती झाली तर तो क्षण आपल्याला कोसळवणारा ठरू नये. महाराज सांगतात, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की ती खानाच्या हातातच नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, सूक्ष्म नियोजन. इतकं सूक्ष्म नियोजन महाराजांनी केलं, इतकं. आणि महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे जिथं खानाचा शाम्याना उभारला होता त्याच्या बाहेर बरोबर दुपारी 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता. खानाच्या सोबतही 10 अंगरक्षक होते. बडा सय्यद, अब्दुल सय्यद, पहिलवान खा, रहीम खा, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, प्रतापराव मोरे आणि आणखी 4 जण. महाराजांनी माहिती घेतली. अफजल खानासोबत आताच सय्यद बंडा, ज्याला मी बडा सय्यद म्हणतो, तो होता इकडा. आणि महाराजांनी तत्काळ निरोप पाठवला, आम्ही आत येणार नाही. आता खानाला काही कळे नाही, इथपर्यंत आले ना, आता आत का नाही?
गोपीनाथ पंतांकडे त्यांनी निरोप पाठवला, सय्यद बंडाला बाहेर काढा, आम्हाला त्याची भीती वाटते. अफजल खान हसायलाच लागला. आता हे आमच्या सय्यद बंडालाच घाबरतायत म्हटल्यावर आपल्या पुढं काय टिकणार. उरला सुरला खान आणखी खाली. त्यांनी लगेच सय्यद बंडाला सांगितलं, तुम बाहेर जाओ, तुम बाहेर जाओ. आणि मग महाराज शैमेन्याच्या दिशेने निघाले. लांबून येणारे 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे येताना खानानं पाहिलं आणि खानानं वकिलाला विचारलं, ये है शिवाजी राजे? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. बाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि राजे गळामिटीसाठी खानाच्या कुशीत शिरले. बघता बघता खानाची मिठी राजांच्या पाठीवर पडली. दाब पडला, जोर वाढला, मिठावणी केली. राजे कुदमरले आणि त्याचवेळी खाना कट्यार राजांच्या मस्तकावरून गरजा पडत निसटली. दगा चालवला, वाटणं निघाली, खूप असली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला, कोतरा बाहेर पडला. पण त्याचवेळी कृष्णात भास्कर धावला, राजांवर वार केला. राजे फुले कृष्णाची कापला. तसा सय्यद बंडा पुढे झाला. आपला दानपट्टा महाराजांच्या गर्दनेवर चालवणार तोच जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाच हातवरच्यावर छाटला आणि इतिहास पुटपुटला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. मोठे वकील अफजल खान दगा दगा करत बाहेर पडले. महाराजांनी इशारा झाला तसे करणे निघालू लागले. करण्यांचा आवाज ऐकल्याने प्रतापगडावरनं तोफांच्या 3 बत्त्या दिल्या गेल्या आणि राणावनातलं महाराजांचं सैन्य अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. अवघा कल्लोळ कल्लोळ उडाला. महाराज नियोजनानुसार पहिल्या दिंडी दरवाजावर पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजाने अंगरक्षकांवर नजर फिरवली. कुणीतरी पुटपुटलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जाताना धाव होते. मग एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. तोपर्यंत संभाजी गावचे पाठीमागून येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो. राजा म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाच्या मस्तकावर वार करताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाले असते, राजाने स्वतःचा जीव वाचवला पण माझा संभाजी मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. एकही. आपल्या सगळ्या रयतेला पोटच्या पोरासारखं जपलं महाराजांनी. सगळ्या. खर तर पाठीमागं महाराज तिथून निघाले आणि खान पालखीत बसला होता. संभाजी गावजीने एका झटक्यात त्या पालखीच्या भोयांचे पाय छाटले. तशी पालखी दणकन आदळली आणि दुसऱ्या घावातच संभाजीने अफजल खानाचं मस्तक छाटलं. हेच मस्तक राजगडावर मासाब जिजाऊंना दाखवायला नेलं गेलं. ज्या अफजल खानाने शहाजी राजांची धिंड काढली होती, ज्या अफजल खानानं संभाजी राजांना ठार मारला होता, तो अफजल खान शिवरायांनी फाडला होता. फाडलेलं त्याचं धड प्रतापगडावर धूळ खात पडलं होतं. अफजल खानाचे अनेक सरदार, त्याची 2 मुलं महाराजांच्या ताब्यात. पण मरणानंतर वैर संपत. महाराजांनी खानाच्या त्या 2ही मुलांना सुखरूप जाऊ दिलं. अफजल खानाच्या धडाचं त्यांच्या धर्मानुसार विधिवत पूजन केलं. दिवाबत्तीची सोय केली. मरण वैर संपवत हा संदेश जणू महाराजांनी दिला. पण खरं तर प्रतापगडाचा रणसंग्राम इथं संपतो नाही. महाराजांचं नियोजन इथं संपत नाही. प्रताप पर्वाचा आरंभ तरी इथं होतो. वाईमध्ये असताना खानाच्या छावणीवर नेताजी पालकरांनी छापा मारला. बघता बघता झुंज अफाट झाली. तिकडं मोरोपंत पिंगळांनी पारच्या छावणीवर धडक मारली. एका बाजूला शिळीमकर, पासलकर, जेठे, बांदल यांनी अफजल खानाच्या सगळ्या फौजेचा धुव्वा उडवला. प्रचंड संपत्ती, प्रचंड किमती सामान, तब्बल 250 उंट आणि 4000 घोडी महाराजांच्या ताब्यात. महाराजांना माहिती आहे सर्वसामान्य माणसाला असते ती दृष्टी
आणि नेतृत्वाकडे असते ती दूरदृष्टी. आपण खानाला मारणारच आहोत खात्री होती. खान 12,000 स्वार घेऊन आला. बरे बाकीचे घोडे पळून जाण्यात यशस्वी झाले तर किमान 2,000 घोडी या स्वारीत आपल्याला मिळणारच आहेत, महाराजांना माहिती आहे. पण नुसते घोडे मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे घोडेस्वार असतील तर त्या घोड्यांचा उपयोग. महाराजांचं नियोजन बघा. अफजल खान प्रसंगाच्या 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2,000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा विश्वास स्वतःच्या विजयाचा, हा आत्मविश्वास आहे. आपण जिंकणारच याचा. याच सगळ्या सामुग्रीचा वापर महाराजांनी केला आणि दुसऱ्या क्षणी महाराज घोड्यावर मान टाकून निघाले. ते तडक त्यांनी वाई प्रांत जिंकला, सातारा प्रांत काबीज केला. स्वराज्याचं त्रिशूळ या घटनेनंतर तिन्ही दिशेला सुटले. नेताजी पालकर फौज घेऊन दक्षिण महाराष्ट्रात निघाले, महाराज पश्चिम महाराष्ट्रात, तर दोरोजी तो कोकणात उतरला. या अफजल खानाची प्रचंड मोठी टीम गलबत दाभोळच्या बंदरामध्ये होती. राजापूरचं बंदर महाराजांनी तेव्हा काबीज केलं दोरोजीच्या मार्फत. दाभोळचं बंदर जिंकलं. इकडं महाराजांनी 10 नोव्हेंबरला हा सगळा विजयाचा प्रवास सुरू केला होता. महाराजांनी सातारा प्रांत काबीज केला, वारणांनीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले आणि 28 नोव्हेंबर 1659 महाराज पन्हाळ्यावर पोहोचले आणि 1 डिसेंबर 1659 पन्हाळ्यावर भगवा फडकला. अवघ्या 20 दिवसात महाराजांनी 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत काबीज केला. मला कायम प्रश्न पडतो, 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खान मारला. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट. 10 नोव्हेंबरला हे सगळं घडलं. मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? शेजारी महाबळेश्वरला. मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठे आहेत महाराज? ते त्याच दिवशी घोड्यावर मान टाकून स्वराज्याच्या सीमा वाढवत निघालेत. या राजांना विश्रांती माहिती नाही, अजिबात नाही. स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास झालाय महाराजांचा. अखंड अखंड जगाच्या पाठीवर अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढ्या अल्प काळात एवढी अफाट क्रांती जगाच्या पाठीवर कुणी केली नाही, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हे सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि या प्रतापगडावरच्या रणसंग्रामानंच, अफजल खानावरच्या विजयानंच महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती आज तू हिमालय पोहोचवली आणि जगभराच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ सगळ्यांच्या मनात खिरट्या घालत राहिलं. हे शौर्य अफाट होतं, हा पराक्रम अफाट होता. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा दरारा या घटनेनंतर तर सुरू झाला. हे सगळ्यात मोठं प्रताप पर्व होतं. पण शौर्य आणि पराक्रम याच्या पलीकडेही महाराजांनी आपल्या प्रत्येक प्रसंगातून आम्हाला नैतिक मूल्य दिली, आम्हाला संस्कार दिले. कल्याणच्या सुभेदाराची सून तिथल्या लढाईच्या वेळी मराठी सैन्याच्या हाती सापडली. त्यांनी ती सोबत आणली आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून महाराज म्हणाले, अशाच आमच्या आई होत्या सुंदर रूपमती, आम्हीही सुंदर झालो वधले छत्रपती. शत्रूच्या स्त्रीलाही मातेचा सन्मान देणारा हा राजा, ज्याने आम्हाला संस्कार दिले. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. परवा मुंबईत हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये 25 वर्षाचे एक लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरस पाली, बस बघावं बघतच राहावं इतकी देखणी. काही गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोक्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू उठावी असा भेद त्याने आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आपली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. त्यांचा इरादा ध्यानी आला. तशी स्वतःची आबरू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारातून ती बेभान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता
गुंड पाठलागावर आहे. पळता पळता ते एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापट्या वरनं दारा पुढे गेली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 89चा एक हिंदू युवक. त्यांनी दारात मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी एका हिंदूच्या दारापुढं कशी? हिला भीती नाही का वाटत? त्यांनी विचारलं काय हवंय? तशी ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठलागावर आहे. माझ्या अप्रोटायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हणला निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचा अंतूर पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप इथं. इथं तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. तो दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात तिनं आसरा कसा मागितला? हिला भीती नाही वाटली? ते गुंड हिची अब्रूटण्यासाठीच्या पाठलागावर आहे. पण घरात मीही एकटा आहे, तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मीही लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणार आहे कुणी नाही. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरात राहिलीये? रात्रभर विचार करत राहिला. उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. तू मुस्लिम, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास? तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझी अब्रू लुटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो. मनात आणला असतं रातोरात मी तुझी अब्रू इथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणार आहे कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू रात्रभर माझ्या घरात राहिलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या कांताने पळत होते. पळता पळता तुझ्या या बोळात शिरले. तुझ्या घरात मला उजेड दिसला. मी धपापट्यावरनं दारा पुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आता डोकावून बघितलं काय तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. तर मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजाने दिलेला हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. हेच महाराष्ट्राचं नैतिक मूल्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दिलेला विचार आमच्या आचारात उतरावा यासाठीच खरं तर अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आयोजित केलेली ही सृजनदीप व्याख्यानमाला मला खात्री आहे प्रबोधनाच्या मशाली अशाच धगधगत राहतील.